आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांच्या पथकावर 100 ते 150 जणांच्या जमावाने हल्ला करून पोलिसांचंच अपहरण केलं। नक्की काय आहे जळगावची ही दहशती घटना, जाणून घेऊयात यामागची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी अमृता। इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत आहे। मंडळी, एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी घटना महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर जळगावच्या चोपडा तालुक्यातील उमरटी गावात घडली। अवैध शस्त्र बनवून त्यांची विक्री सुरू होती। या प्रकरणी कारवाई करण्यासाठी 7 पोलिसांचं पथक गेलं होतं। यामध्ये 1 पोलीस अधिकाऱ्यासह 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता। पोलिसांनी सापळा रचत आरोपी पप्पी सिंगला अटक केली। पोलीस आरोपीला घेऊन परतत असतानाच आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला घेऊन जाण्यास मज्जाव केला। यावेळी 100 ते 150 जणांच्या जमावाने पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला। यासाठी या जमावाकडून हवेत गोळीबार करण्यात आला। या गोळीबाराला पोलिसांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं। पोलिसांनी देखील हवेत गोळीबार केला। गोळीबारानंतर जमावाकडून पोलिसांच्या पथकावरच हल्ला करण्यात आला। पोलीस पथक जमावाच्या हल्ल्याचा प्रतिकार करत होतं, पण यावेळी जमावाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्यासह किरण पारधी, शशिकांत पारधी यांना पकडलं। या 3ही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जमावाने बेदम मारहाण केली। तसेच जमावाने पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांचं अपहरण केलं। हा जमाव शशिकांत पारधी यांना मध्य प्रदेशात सीमा भागात जंगलात घेऊन गेला। यानंतर जळगाव पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने शशिकांत पारधी यांची सुटका केली। या घटनेवर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण झालं होतं, पण जळगावच्या एसपींनी आणि मध्य प्रदेश पोलिसांनी त्याची तात्काळ सुटका केली। उमरटी हे गाव मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे। तिथे सिकवाल आणि इतर समाजाचे लोक राहतात। तिथे पिस्तूल तयार करण्याचा धंदा मध्य प्रदेशात चालतो। त्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता। काही पोलीस हे निघून आले, तर 1 पोलीस त्यांना सापडला। त्यांनी त्याचं अपहरण केलं होतं, पण एसपींनी आणि मध्य प्रदेश पोलिसांनी तात्काळ त्यांची सुटका केली। त्यामुळे पुढचा अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली। मंडळी, समाजाचं रक्षण करणाऱ्या रक्षणकर्त्याचे हे हालत म्हणजे खूपच चिंताजनक बाब आहे। ही बाब नाहीशी होण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी। धन्यवाद।